जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या महाराष्ट्राला अध्यात्म, संस्कृती, इतिहास, गडकिल्ले या सगळ्यांचा पर्यटनासाठी एक समृद्ध असा वारसा लाभलेला आहे आणि म्हणूनच पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राचं नाव राजकीय नकाशामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे आणि यावर्षी MTDCचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। 50 वर्षांचा हा कालावधी। यामध्ये महामंडळाने केलेल्या पायाभूत सुविधा, ग्रामीण भागातील विकासाला दिलेलं प्रोत्साहन, गडकिल्ल्यांचं संवर्धन, एकंदरीतच पर्यटन क्षेत्राला त्यांनी एक नवी संधी देण्याचं, दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आणि आजच्या आपल्या या जय महाराष्ट्र कार्यक्रमात हा 50 वर्षांचा संपूर्ण प्रवास, त्याचा एक यशस्वी आढावा आपण घेणार आहोत। अर्थातच या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी तशाच तज्ज्ञ व्यक्तींना आपण आपल्या इथे आमंत्रित करत असतो। आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटणे सर। नमस्कार सर। नमस्ते। कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद सर। खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे। ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आत्तापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे। सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत? पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं। त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या, तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा, अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्यासाठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो, असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं। तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो एक 90-95 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे। नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे, कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे। खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येतं आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आत्तापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आत्तापर्यंत? आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचंच शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो
रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा, वेरूळ आणि घारापुरी, एलिफंटा ही 3 पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने, जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDCनी काय करायला पाहिजे, ह्यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचालन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचालन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही. आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्यासुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील, ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतं त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचालन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्यसुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDCनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालवून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. खरं तर जसं आता तुम्ही सांगितले की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का? आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्टसुद्धा आहे. तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली, मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अप्पर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा, वेरूळ सारख्या ठिकाणी जपानची जी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे त्यांच्याकडनं शून्य व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटनगृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटनगृह आमच्या स्वनिधीमधनंच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला MTDC कसं प्रोत्साहन देत आहे? मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू, अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल एक 80-90च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवं आहे. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टी-दांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे. नक्कीच, खूप छान सांगितलं सर आता तुम्ही. कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाही आहेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत. आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते? आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDCचं, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in ह्या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो. म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे. तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरीसुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भागसुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरीसुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4,80,00,000 रुपयापर्यंत आहे.
पण हे 5 कोटी रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळू शकलेलं आहे. वा, नक्कीच. जसं आता आपण बघितलं की पर्यटन म्हणजे स्वतःचा शोध घ्यायचा आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आहे आपलं MTDC हे विश्वासार्ह नाम. आपण भेटूया पुन्हा लवकरच. घेऊ एक छोटीशी विश्रांती. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याविषयी आपण बोलत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटणी सर. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगत आहात की इतक्या कमी कर्मचारी किंवा अशामध्ये इतक्या विविध योजना आहेत आणि पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं? आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खाजगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिठभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर ह्यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो. तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे, वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग, म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतो आहे की जिथे जिथे आमचं MTDCचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDCच्या ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतो आहे आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतो आहे, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतो आहे, अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. आणि ही भावना जपण्याचं काम आणि त्यांना समर्थन देण्याचं काम, त्यांना पूर्ण पाठिंबा द्यायचं काम हे आम्ही नक्की करतो आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच, पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे. आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत, पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. तर महाराष्ट्राने सुद्धा आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच
त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5 स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3 स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत. वा, नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी असे कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या? आता सर्वप्रथम तर MTDCचं आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LICची ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदरामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला. म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल. यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्रस्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत, प्रवाळ आहेत, ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत, आमची निवती, तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीड बोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल. बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल. त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसेल. नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याविषयी त्यांच्या 50 वर्षांचा हा आढावा जाणून घेत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटणे सर. सर, आत्ता तुम्ही खूप छान सांगितलं, असं सांगितलं की जे उपक्रम आहेत, आगामी उपक्रम ते इतके छान आहेत की मला असं वाटतं प्रत्येक पर्यटक लगेच आपलं बुकिंग सुरू करेल. पण याच बरोबरीने खूप महत्त्वाचं असं आहे सर की पर्यटन, जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग, त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्त्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण
या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतो आहे, कुठल्या तरी हॉटेलला राहतो आहे, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून, त्यांच्याबरोबर जेवण करून, त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे. अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल? जबाबदार पर्यटक. वा, खूप छान सर. आत्ता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून. धन्यवाद. जय महाराष्ट्राच्या पुढील भागात आपण पुन्हा एका नवीन मान्यवराचा आणि नवीन विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.